कोमड़बुजी गांव में रहने वाले मर्फी क्रियाडो ने अपनी मर्फी म्यूजिक कंपनी द्वारा पहला ईस्ट इंडियन मराठी एल्बम जुनी नवी मुंबई वीसीडी का निर्माण किया है। इस वीसीडी का विमोचन शनिवार को फादर डिसूजा के हाथों किया गया। इस अवसर पर एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, विजय शिरडोनकर, निर्माता मर्फी क्रियाडो आदि सहित एल्बम के गीतकार, संगीतकार, गायक एवं दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान राजेंद्र पाटिल और फादर डिसूजा ने मर्फी क्रियाडो को शुभकामनाएं दी। तसेच आपला डॉम डिनिरो सर्वांची गाणी याच्यामध्ये आहेत, त्यांचं मी खास अभिनंदन करतो। जुनी नवी मुंबई ईस्ट इंडियन मराठी सॉन्ग ही जी कॅसेट क्रियाडो बंधूंनी त्यांच्या मार्फत प्रसिद्ध केलेली आहे आणि चांगले गायक या ठिकाणी त्यांनी गायलेला आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। मर्फी क्रियाडो निमित्त जुनी नवी मुंबई या कॅसेटचं उद्घाटन आदरणीय फादर डॉन डिसूजा यांच्या हस्ते झालंय। सुरुवातीला तुम्ही जाहीर करत असताना मर्फी क्रियाडो यांना मनापासून धन्यवाद देईन। आज घटनाकार बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या दिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आपण घडवून आणला, जे तुम्हाला धन्यवाद देतो। मी मुद्दामून सांगेन की आज फादरसाहेब या गावामध्ये ख्रिश्चन समाज आहे, या गावामध्ये आगरी कोळी समाज आहे। ख्रिश्चन समाज, आगरी कोळी समाज इतकं एकरूप झालंय या गावाने इतकं सामावून घेतलंय की तुम्ही कोणी सांगू शकणार का मर्फी या तोंडातून कुठली वेगळी भाषा आहे? ते आपल्यामधलेच आहे। म्हणून हिंदूंची गीता असेल, ख्रिश्चनांची आपली बायबल असेल वा मुस्लिमांचे कुराण असेल, या सगळ्या ग्रंथांनी जगाला शांततेचाच संदेश दिलेला आहे। आणि म्हणून आपण सगळ्यामध्ये म्हणून आपलं हिंदू राष्ट्र, हे आपलं भारत राष्ट्र, हे सगळं सर्व भाषिक लोक असले तरी हे भारत देश आहे, कारण आपल्यासारखे सर्व तुमच्या आमच्यासारखे समाज इथं चांगल्या प्रकारे ऋणानुबंधाने नांदत आहेत। इस अवसर पर गायकों द्वारा प्रस्तुत किए गए द्रोणागिरी देवी पर आधारित गाने ने उपस्थितों की वाहवाही लूटी।